तर एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं सरकार आहे असं कडू म्हणतायत। देशात देवाभाऊ आणि राज्यात एकनाथजी। शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी हा नारा दिला। शिंदेंबाबत भाजपनं परोपकारी भावना ठेवावी असं विधान बच्चू कडू करतायत। देवाभाऊंनी दिल्लीची वारी करावी, देवेंद्र फडणवीसांनी देशाची सूत्र हाती घ्यावी असंही बच्चू कडू म्हणाले। वाटते देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे। कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा। ज्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे। मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत। आता गुण्या गोविंदानं महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम देवाभाऊ, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई करतायत। तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे, तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही। पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं, कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे।